पुण्यातील नवले ब्रिज येथे एक भीषण अपघात घडला आहे। 6 ते 6:30च्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे। साताऱ्याहून मुंबईला जाणारा एक ट्रक आहे, त्या ट्रकने 15 ते 16 वाहनांना धडक दिली आणि या धडकेत 6 ते 7 जणांचा मृत्यू तसेच 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती सध्या मिळत आहे। खरे तर हा ट्रक नवले ब्रिजवर आला तेव्हा त्याची ब्रेक फेल झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे। या ट्रकने सुरुवातीला काही वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर हा ट्रक पुढे आला तेव्हा त्याच्या पुढे सुद्धा एक ट्रक होता आणि त्या दोन्हींच्या मध्ये एक कार सापडली आणि जेव्हा ही कार मध्ये सापडली तेव्हा या कारचा भीषण स्फोट झालेला आहे। हा स्फोट एवढा भयंकर होता की त्या कार मधील जे नागरिक आहेत ते जागीच जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे। तसंच हा जो ट्रक आहे तो राजस्थानचा पासिंग असून RJ1302 असं या ट्रकचा नंबर आहे। आणि जो त्याच्यासोबत जो साथीदार आहे, जो क्लीनर आहे, त्यांचा सुद्धा या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांकडून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तसेच जो ट्रकचा जो चालक आहे आणि जो क्लीनर आहे त्यांचा जागीच जळून मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या बॉडी तशाच या ट्रकमध्ये अडकून पडल्या होत्या। अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आणि पोलिसांकडून सध्या त्यांच्या डेड बॉडी बाहेर काढण्याचं काम करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाल्याचे दिसत आहेत। जो मुंबई बेंगलोर हायवे आहे, या हायवेवर आता ट्रॅफिक जाम झाल्याचं दिसत आहे। पोलिसांकडून कात्रज मार्गे ज्या मुंबई मार्गावर येणाऱ्यांना आता पर्यायी मार्गाचा वापर करा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। खरे तर यात नेमकं चुकी कोणाची, ट्रक चालकाची की अन्य कोणाची, याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे। प्राथमिक माहिती आमची अशी आहे की जो लोडेड ट्रक होता तो भरलेला राजस्थान पासिंगचा मोठा ट्रक आहे, तो साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने चालला होता। परंतु या ठिकाणी येत असताना नवले ब्रिज या ठिकाणी जो सेल्फी पॉइंट आहे त्या ठिकाणच्या मेन हायवेवरती कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असा। कारण आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात स्पीड मास आहेत, तर ब्रेक फेल झाल्यामुळे मध्ये जे व्हेकल्स होते सगळे छोटे असतील मोठे असतील ते व्हेकल तो धडकत पुढे गेला। परंतु पुढे जात असताना दुर्दैवाने मोठं जे व्हेकल पुढे आहे कंटेनर त्याला जाऊन हे मागची जी गाडी ट्रक आहे तो जाऊन धडकला आणि मध्ये दुर्दैवाने एक छोटी कार होती, ती कार मध्ये जाऊन ते दोन्हीचं त्या कारचं सँडविच झालेलं आहे आणि तो इम्पॅक्ट मुळे कदाचित त्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्ये दुर्दैवाने गाडी पूर्ण जळलेली आहे। आता ते पूर्ण सगळं त्याचा असेसमेंट आमचं चालू आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। सध्या आमचं प्रायमरी आहे की हे सर्व कारमध्ये जे अडकलेले लोक आहेत आणि जे ट्रॅफिक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। नागरिकांना आव्हान आहे की जे लोक कात्रज कडून किंवा साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात आहेत या रस्त्याने, त्यांना कृपया सगळ्यांना विनंती आहे की काही 1 घंटा तरी तुम्ही कात्रज मार्गे शिंदेवाडीच्या इकडून टापून ट्रॅफिक डायव्हर्ट केलेले, कुणी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये, कारण आपल्याला थोडा वेळ हे ट्रॅफिक क्लिअर करायला लागणार आहे। सर्व नागरिकांना विनंती की ह्या रस्त्याने कुणी ट्रॅव्हल करून ह्या साईडला जो मुंबई टू सातारा रस्ता आहे तो पूर्ण सगळा फ्री आहे, तो मोकळा आहे, तो ट्रॅफिक त्याचा स्मूथ चालू आहे। अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे।